गरमागरम आणि चविष्ट उकड तशी कधीही खायला मस्तच लागते. अगदी मोजक्या साहित्यात कमी वेळात तयार होणारी आणि तरीही चविष्ट. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात काही टेस्टी गरमागरम खायची इच्छा होते तेव्हा उकड नक्की करून बघा. नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. उकड करण्यासाठी हे असं मोजकं अगदी नेहमीचं साहित्य लागतं. सगळ्यात आधी आपण कोथिंबिरीच्या काड्या बारीक चिरून मिक्सरच्या भांड्यात घालू. त्यातच 10-12 लसूण पाकळ्या घालू. कढीपत्त्याची 3 मोठी पानं सुटी करून त्यात घालू. एका पानाचे तुकडे करून ठेवू. 4 मिरच्यांपैकी 3 मिरच्यांचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालू. 1 मिरची बारीक चिरून घेऊया. मिरची आणि कढीपत्त्याचे तुकडे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. कोथिंबीरही चिरून घेऊया. उकडीला सगळी चव या हिरव्या मसाल्यामुळेच येते. मिक्सरच्या भांड्यात अर्धा टीस्पून जिरं घालून हे सगळं जाडसर कुटून घेऊया. आवडीप्रमाणे हे तुम्ही खलबत्त्यातही कुटू शकता. हा असा मस्त फ्लेवरफुल मसाला तयार आहे. आपण ही पाऊण वाटी तांदूळ पिठी या जारमध्ये घालू. साधारण 1.5-2 वाट्या पाणी घालून मिक्स करू. लागेल तसं पाणी घालून पेस्ट करून घेऊ. यात 1-1.5 वाटी दाट ताक घालून मिक्स करू. हे मध्यम आंबट ताक आहे. ताकाचं प्रमाण तुम्हाला आंबटपणा किती पाहिजे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. जाडबुडाच्या पॅनमध्ये 1-1.5 टेबलस्पून तेल घालू. तेल तापलं की मोहरी घालू. मोहरी छान तडतडली की हिंग घालू. मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता घालू. लगेचच आपण आधी करून ठेवलेला हिरवा मसाला घालून परतून घेऊ. कोणी कोणी उकडीत हळद घालतात. हळद घालायची असेल तर ती या स्टेजला घालू शकता. मसाला छान खमंग झाला आहे. आपण यात 1.5-2 वाट्या पाणी घालून मिक्स करून घेऊ. पाणी गरम झालं की त्यात आधीच कालवून ठेवलेलं पीठ घालू. मी आधी पीठ न कालवता फोडणीतल्या पाण्याला लावायची, पण असं पीठ कालवून घेतलेलं खूपच सोयीचं होतं. आता हे नुसतं ढवळत राहिलं की पुरेसं होतं. उकडीत मीठ घालू. अगदी किंचित साखर घालू. हे पहा, 2-4 मिनिटातच उकड अशी घट्ट व्हायला लागते. उकडीला उकळी आल्यावर आपण गॅस बारीक केला आहे. आता बारीक गॅसवरच उकड शिजू देऊया. हे पहा, उकडीवर अशी चकाकी आली आहे आणि घट्टही झाली आहे. उकड आता शिजली आहे. थोडी थंड झाल्यावर उकड अजून घट्ट होते. उकडीवर कोथिंबीर घालून गॅस बंद करू. उकडीमध्ये दाण्याचं जाडसर कूटही छान लागतं. मी कधी घालते, पण मला दाण्याचा कूट न घालता केलेली उकड जास्त आवडते. उकड बाऊलमध्ये काढल्यावर थोडं तेल आणि कोथिंबीर घालून खायला मस्त लागते. बघा, अगदी थोड्या वेळात अतिशय टेस्टी अशी गरमागरम उकड तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.